आपण पाहतो की कागदावर एखादा लाल किंवा निळा सरकारी शिक्का असला की आपण लगेच निश्चिंत होतो. हो, अगदी. तो शिक्का म्हणजे सत्यतेचा एक अंतिम पुरावा असतो. बरोबर. आणि पिढ्यानपिढ्या आपण अशाच व्यवस्थेवर अवलंबून आहोत. म्हणजे बँक किंवा सरकारसारखी एखादी मध्यवर्ती संस्था आपल्याला सांगते की ही कागदपत्र खरी आहेत आणि आपण तो शब्द अगदी प्रमाण मानतो. पण जेव्हा आपण इंटरनेटच्या अथांग जगात प्रवेश करतो ना, तेव्हा तोच कागदावरचा शिक्का अचानक निरुपयोगी ठरू लागतो. हो ना, कारण डिजिटल जगात माहितीची देवाणघेवाण प्रचंड वेगाने होते. आणि तिथेच एक मोठी त्रुटी आहे. अगदी. कसं ना, डिजिटल जगात कोणीही तो शिक्का किंवा तो फोटो एका सेकंदात कॉपी पेस्ट करू शकतं. तिथे खरं काय आणि खोटं काय यातली रेषा पूर्णपणे पुसट होते. मुळात इंटरनेट हे माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी बनवलं गेलं होतं. बरोबर. मूल्य किंवा विश्वासाची देवाणघेवाण करण्यासाठी नाही. आणि म्हणूनच डिजिटल जगात सत्य कसं ठरवायचं हा एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. क्रिप्टो बियॉन्ड द हाईप मालिकेच्या या सखोल चर्चेत आपण याच प्रश्नाचा वेध घेणार आहोत. नक्कीच. कारण पैशांच्या पलीकडे जाऊन ब्लॉकचेन नावाची सिस्टीम आपला विश्वास कसा रिबूट करतेय ते आज आपण पाहणार आहोत. हो, कारण जेव्हा ब्लॉकचेनचा विषय निघतो तेव्हा तो अनेकदा फक्त बिटकॉइन, क्रिप्टोच्या किमती आणि बाजारातील आवाजवी चर्चा इथपर्यंतच मर्यादित राहतो. जे अगदी साहजिक आहे. पण पैशांचा विचार हा या तंत्रज्ञानाच्या जगात प्रवेश करण्याचा फक्त एक दरवाजा होता. एक प्रकारे एंट्री तिकीट होतं ते. हो, आणि तो दरवाजा उघडल्यानंतर जे जग समोर येतं ते खऱ्या अर्थाने रंजक आहे. कारण ते मुळात केवळ चलनाविषयी नाहीच. मग ते नेमके कशाविषयी आहे? ते आहे माहितीच्या कायमस्वरूपी नोंदी आणि विश्वासाविषयी. कोणत्याही एका मध्यस्थावर अवलंबून न राहता हजारो अनोळखी लोकांनी एकमेकांवर आणि एकाच माहितीवर कसा विश्वास ठेवायचा या तंत्रज्ञानाचा तो मूळ गाभा आहे. म्हणजे आपण जेव्हा डिजिटल विश्वासाच्या चष्म्यातून याकडे पाहतो तेव्हा त्याचे रोजच्या जीवनातले उपयोग आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे समजायला लागतात. अगदी बरोबर. बरं, जर आपण तांत्रिक गुंतागुंत आणि ती कोडिंगची भाषा थोडा वेळ बाजूला ठेवली तर हे ट्रस्ट इंजिन नक्की कसं काम करतं? सांगते. कारण बँक किंवा सरकारसारखा कोणताही मध्यवर्ती बॉस नसताना सिस्टीम सुरक्षित कशी राहू शकते हा प्रश्न पडतोच. हो, तो पडणं साहजिक आहे. याचं मुख्य कारण म्हणजे ही एक शेअर्ड डिजिटल रेकॉर्ड सिस्टम आहे. शेअर्ड म्हणजे सर्वांसाठी सामायिक? हो. आजच्या जगात बहुतेक आर्थिक आणि प्रशासकीय व्यवस्था या एखाद्या कुलूपबंद कपाटातल्या खाजगी नोंदवहीसारख्या काम करतात. म्हणजे प्रत्येक बँकेची स्वतःची वेगळी नोंदवही असते? अगदी. प्रत्येक बँकेची, प्रत्येक रुग्णालयाची आणि प्रत्येक कंपनीची स्वतःची एक वेगळी नोंदवही किंवा डेटाबेस असतो. जेव्हा या दोन संस्थांना एकमेकांसोबत व्यवहार करायचा असतो तेव्हा त्यांना त्यांच्या नोंदवह्या जुळून पाहाव्या लागतात. आणि तिथेच चुका होण्याची शक्यता असते. हो ना. ब्लॉकचेनमध्ये मात्र हीच नोंदवही एकाच वेळी हजारो संगणकांवर ठेवली जाते आणि सर्वांसाठी खुली असते. अच्छा, म्हणजे माझ्या डोक्यात एक उदाहरण येतंय. आपण असं म्हणू शकतो का की हे एका मोठ्या सुडोकू कोड्यासारखं आहे? अरे वा, हे उदाहरण छान आहे. म्हणजे जिथे सर्व आकडे एकमेकांशी एका विशिष्ट नियमाने जोडलेले असतात. बरोबर. आणि जर कोणी एका रकान्यात चुकीचा आकडा लिहून फसवणूक करायचा प्रयत्न केला तर संपूर्ण कोड बिघडतं आणि नेटवर्कमधील इतर सर्व लोकांना लगेच समजतं की कोणीतरी नियम मोडला आहे. हे सुडोकूचं उदाहरण तंत्रज्ञानाची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी अत्यंत समर्पक आहे. क्या बात आहे. म्हणजे कुणीही गुपचूप खाडाखोड करू शकत नाही? अजिबात नाही. ब्लॉकचेनवर प्रत्येक नवीन माहितीची नोंद, ज्याला आपण ब्लॉक म्हणतो, ती आधीच्या माहितीशी गणितीय सूत्रांनी घट्ट जोडलेली असते. जर एखाद्याने मागच्या पानावर जाऊन जुन्या नोंदीत खाडाखोड करण्याचा प्रयत्न केला तर पुढचे सगळे ब्लॉक्स अवैध ठरतात. आणि मग बाकीचे लोक ते मान्य करणार नाहीत. अगदी बरोबर. नेटवर्कमधील इतर हजारो संगणक तो बदल लगेच नाकारतात. म्हणूनच सर्वात आधी याचा वापर पैशांसाठी झाला असावा. हो, कारण पैशांच्या व्यवहारात कोणाकडे किती पैसे आहेत आणि ते कोणाला दिले हे अत्यंत अचूक असायला हवे. पण एकदा का अशी कधी न बदलता येणारी आणि पारदर्शक नोंदवही तयार झाली की तिचा वापर फक्त पैशांपुरता मर्यादित ठेवणे म्हणजे तंत्रज्ञानाची क्षमता वाया घालवण्यासारखं आहे. अगदी.
मग इथे नवीन शक्यता निर्माण होते. कोणती? जर ही सिस्टीम इतकी पारदर्शक आणि छेडछाड मुक्त असेल तर आपण डिजिटल पैशांवरून खऱ्या जगातील भौतिक वस्तूंचा मागोवा घेण्याकडे वळू शकतो. नक्कीच. म्हणजे सप्लाय चेन किंवा पुरवठा साखळीचा विचार करूया. एखादं सफरचंद किंवा एखादं महागडं औषध कारखान्यातून निघून आपल्या हातात येईपर्यंतचा प्रवास यावर ट्रॅक करता येईल का? किंबहुना पुरवठा साखळी हे या तंत्रज्ञानाचे पैशांच्या पलीकडील सर्वात ताकदवान आणि नैसर्गिक उपयोजन आहे. कसं काय? तुकदार, बंदरावरील कस्टम अधिकारी, गोदामे आणि शेवटी दुकानदार या प्रवासात प्रत्येकजण स्वतःचा वेगळा डेटाबेस वापरतो. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे हे विखुरलेले डेटाबेस एकमेकांशी सहजासहजी संवाद साधत नाहीत. बरोबर. पण माझ्या मनात एक शंका आहे. मोठ्या कंपन्यांकडे आधीपासूनच ट्रॅकिंग सिस्टम असते ना. पार्सलवरील बारकोड स्कॅन केले की त्यांना माहिती मिळते. मग यात नवीन काय आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे. ती माहिती मिळते, पण ती अनेकदा तुकड्यांमध्ये असते आणि एकाच कंपनीपुरती मर्यादित असते. म्हणजे ती पूर्ण साखळी दाखवत नाही दाखवत. समजा परदेशातून आलेले सफरचंद किंवा तापमानाबाबत संवेदनशील असलेले एखादे औषध खराब निघालं. अरे बापरे. आता ते नेमके कोणत्या टप्प्यावर खराब झाले हे शोधणं आजच्या व्यवस्थेत अत्यंत जिकिरीचे असते. वाहतूकदाराच्या ट्रकमध्ये तापमान वाढले होते का, की गोदामात ते जास्त दिवस पडून होते? आणि मग प्रत्येकजण दुसऱ्यावर बोट ठेवतो की आमची चूक नाही. हो ना. पण जर संपूर्ण साखळी एकाच ब्लॉकचेनवर जोडलेली असेल तर प्रत्येक टप्प्यावरील माहिती तिथे नोंदवली जाते. म्हणजेच आपण जे सफरचंद खात आहोत ते खरोखर कुठून आले आहे हे आता एका सलग सिस्टममुळे खात्रीशीरपणे सांगता येऊ शकते. बरोबर? हो. आणि समजा ट्रकमधील तापमान मोजणाऱ्या सेन्सरने तापमानाची नोंद थेट ब्लॉकचेनवर केली तर ती कुणालाही नंतर बदलता येणार नाही. अगदी बरोबर. आणि जेव्हा ते औषध किंवा फळ खराब निघेल तेव्हा सिस्टम सेकंदात दाखवून देईल की प्रवासादरम्यान ट्रक क्रमांक 4 मध्ये तापमान आवश्यकतेपेक्षा जास्त वाढले होते. क्या बात आहे. यामुळे अन्न सुरक्षा, उत्पादनाची सत्यता यात खूप पारदर्शकता येईल. आणि नैतिक खरेदी यातही अभूतपूर्व पारदर्शकता येते. बाजारात मिळणारे महागडे उत्पादन खरोखर सेंद्रिय आहे की नाही किंवा हिरे बेकायदेशीर खाणीतून आलेले नाहीत ना, हे कोणत्याही मध्यस्थाशिवाय ग्राहकांना पडताळून पाहता येते. पण इथे एक मोठी गोम आहे. काय? सफरचंद कुठून आलं किंवा ट्रकचं तापमान काय होतं हे ब्लॉकचेनवर दिसेल, पण ती माहिती सिस्टममध्ये पहिल्यांदा ज्याने टाकली तो इन्स्पेक्टर खरोखर अधिकृत होता का? बरोबर आहे. हे कसं सिद्ध होणार? आणि म्हणूनच वस्तूंच्या ट्रॅकिंगनंतर ब्लॉकचेनचा पुढचा अत्यंत संवेदनशील टप्पा समोर येतो, तो म्हणजे माणसांची डिजिटल ओळख. हो, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. डिजिटल ओळख हा आजच्या इंटरनेट व्यवस्थेतील सर्वात कमकुवत दुवा आहे. कसं आहे ना, आज एखादे साधे ॲप वापरायचे असेल तरी ते फोन नंबर, ईमेल, जन्मतारीख आणि इतर अनेक परवानग्या मागतात. हो, आणि आपण देतो पण. डिजिटल जगात आपला वावर वाढला आहे, पण त्याचबरोबर आपण सतत आपला वैयक्तिक डेटा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर विखुरत असतो. जिथून तो हॅकर्सच्या हाती लागण्याची किंवा त्याचा गैरवापर होण्याची शक्यता नेहमीच असते. नक्कीच असते. पण थांबा, जर ब्लॉकचेन म्हणजे शेअर्ड रेकॉर्ड आहे, जिथे सर्व माहिती एकाच वेळी अनेकांना दिसते, अशा सार्वजनिक सिस्टीमवर टाकणे तर भयानक धोक्याचे ठरू शकते. कोणाचाही पत्ता आणि वैयक्तिक माहिती सर्वांना उघड्यावर दिसेल. वरवर पाहता हा धोका खरा वाटतो, आणि म्हणूनच तंत्रज्ञानाची एक वेगळी बाजू इथे समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे ब्लॉकचेनवर सगळी माहिती उघड्यावर नसते? नाही. ब्लॉकचेनवर ओळख सिद्ध करताना व्यक्तीची सर्व वैयक्तिक माहिती उघड्यावर टाकली जात नाही. मग हे कसं काम करतं? इथे झिरो नॉलेज प्रूफ किंवा सिलेक्टिव्ह शेअरिंग नावाचे एक अत्यंत प्रगत तंत्र वापरले जाते. झिरो नॉलेज प्रूफ म्हणजे शून्य माहिती देऊन पुरावा देणे? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हो. याचा अर्थ असा की स्वतःची संपूर्ण माहिती न देता एखादा विशिष्ट दावा खरा आहे हे सिद्ध करता येते. हे ऐकायला भारी वाटतंय, पण सिलेक्टिव्ह शेअरिंग प्रत्यक्ष व्यवहारात नक्की कसे काम करते? एक उदाहरण घेऊया. समजा एखाद्या व्यक्तीला एका विशिष्ट ठिकाणी प्रवेश मिळवण्यासाठी स्वतःचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त असल्याचे सिद्ध करायचे आहे. आजच्या पद्धतीत ती व्यक्ती आपली ओळखपत्र दाखवते. बरोबर. ज्यावर पूर्ण नाव, पत्ता आणि जन्मतारीख अशी अनावश्यक माहितीही असते. प्रवेश देणाऱ्याला फक्त वयाशी देणं घेणं आहे, पण त्याला बाकीची सगळी माहितीही मिळते. हो ना, म्हणजे प्रायव्हसीचा प्रश्न येतोच. पण ब्लॉकचेन आधारित डिजिटल ओळखीमध्ये हे तंत्र एका स्मार्ट बाउन्सर सारखं काम करतं.
स्मार्ट बाउन्सर? हो, सिस्टीम त्या व्यक्तीच्या वयाचं गणित करते, पण जन्मतारीख आणि नाव लपवून ठेवते. अच्छा. ती फक्त होय, या व्यक्तीचे वय 18 पेक्षा जास्त आहे असा हिरवा कंदील दाखवणारी एक डिजिटल चावी पुरवते. अरे वा, म्हणजेच आपण काय प्रमाणित करत आहोत यावर व्यक्तीचं पूर्ण नियंत्रण राहते. अगदी बरोबर. मग तर शैक्षणिक प्रमाणपत्रे किंवा ड्रायव्हिंग लायसन्स अशा सिस्टमवर असतील तर ती एका पोर्टेबल डिजिटल वॉलेटमध्ये सुरक्षित राहतील. हो, आणि जेव्हा गरज असेल तेव्हा नोकरी देणाऱ्या कंपनीला फक्त पदवीधर आहे एवढेच प्रमाणित करता येईल, मार्कशीटवरचा इतर वैयक्तिक तपशील न देता. सुरक्षित झाल्यानंतर साहजिकच पुढचा प्रश्न येतो तो मालकी हक्कांचा. आपल्या मालकीचे काय आहे? या मालिकेतील आधीच्या भागांमध्ये आपण टोकनायझेशन आणि NFT बद्दल सविस्तर पाहिले आहे. बरोबर. त्यामुळे पुन्हा मुळापासून न जाता या डिजिटल मालकीचा रोजच्या जीवनात कसा फायदा होतो ते पाहूया. मालकी हक्क सिद्ध करणे ही आजच्या भौतिक जगात एक प्रचंड वेळखाऊ आणि कागदपत्रांची जंत्री असणारी प्रक्रिया आहे. हो, खूप धावपळ असते. पण ब्लॉकचेनमुळे डिजिटल जगात प्रत्येक वस्तूचे किंवा हक्काचे एक अद्वितीय टोकन तयार करता येते. याचा थेट उपयोग दैनंदिन व्यवहारात कसा होतो हे समजून घेण्यासाठी आपण इव्हेंटच्या तिकिटांचं उदाहरण घेऊ शकतो. ओहो, तिकिटांचा विषय निघाला की मला ब्लॅकमध्ये विकल्या जाणाऱ्या तिकिटांची आठवण येते. आपण अनेकदा पाहतो की क्रिकेट मॅचची किंवा मोठ्या कॉन्सर्टची तिकिटे ब्लॅकमध्ये हजारो रुपयांना विकली जातात. हो, हे खूप कॉमन आहे. आणि अनेकदा लोक ती विकत घेतात आणि स्टेडियमच्या गेटवर गेल्यावर त्यांना समजतं की ते तिकीट बनावट आहे आणि त्यांची फसवणूक झालीये. तिकिटांचा काळा बाजार आणि बनावट तिकिटे हा जागतिक स्तरावरचा मोठा प्रश्न आहे. मग ब्लॉकचेन यात कशी मदत करतं? आजच्या घडीला तिकीट म्हणजे फक्त कागदाचा तुकडा किंवा मोबाईलवरचा एक QR कोड असतो. तो स्क्रीनशॉट काढून कोणालाही पाठवता येतो. बरोबर, तिथेच तर फसवणूक होते. पण जेव्हा आपण तेच तिकीट ब्लॉकचेनवर जारी करतो तेव्हा ते फक्त एक बारकोड राहत नाही, ते एक ट्रेस करण्यायोग्य हक्क बनते. ट्रेस करण्यायोग्य हक्क म्हणजे? ते तिकीट एका विशिष्ट डिजिटल वॉलेटशी कायमचे जोडलेले असते. अगदी तसंच. जर ते तिकीट दुसऱ्याला विकले तर तो व्यवहार ब्लॉकचेनवर कायमस्वरूपी नोंदवला जातो. म्हणजे रेकॉर्ड राहतं. हो, मालकी हक्क एका वॉलेटमधून दुसऱ्या वॉलेटमध्ये हस्तांतरित होतो आणि जुना QR कोड आपोआप निरुपयोगी ठरतो. क्या बात है. त्यामुळे एकाच तिकिटाच्या 2 प्रती तयार होणे अशक्य होते. आणि यात आणखी एक महत्वाची तांत्रिक सोय अशी आहे की आयोजक त्या तिकिटामध्ये एक स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट किंवा डिजिटल अट टाकू शकतात. डिजिटल अट म्हणजे कशी? ज्यामुळे ते तिकीट मूळ किमतीच्या ठराविक टक्क्यांपेक्षा जास्त किमतीला विकताच येणार नाही. अरे बापरे, म्हणजे काळा बाजार थेट बंदच? हो, किंवा तिकीट पुन्हा विकले गेल्यास त्यातील काही नफा थेट मूळ आयोजकाला मिळेल अशी ही अट टाकता येते. ही संकल्पना इंटरनेटवर कंटेंट बनवणाऱ्या क्रिएटर्ससाठी सुद्धा खूप क्रांतिकारी ठरू शकते. नक्कीच. आज कुणीही एखाद्याचा फोटो, लेख किंवा व्हिडिओ उचलून स्वतःच्या नावावर वापरतो. पण ब्लॉकचेनमुळे त्या डिजिटल कलाकृतीचा मूळ निर्माता कोण आहे हे कायमस्वरूपी नोंदवलं जाते. बौद्धिक संपदा आणि डिजिटल हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी हा एक भक्कम पाया बनू शकतो. क्रिएटर्सना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी आणि मध्यस्थांशिवाय त्यांच्या चाहत्यांशी थेट संबंध प्रस्थापित करण्यासाठी. हो, हे तंत्रज्ञान नक्कीच दिशादर्शक ठरत आहे. वैयक्तिक मालकी हक्क आणि तिकिटांवरून आता ही चर्चा समाजाच्या मोठ्या पायाभूत सुविधांकडे म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चरकडे घेऊन जाऊया. हा खूप महत्वाचा भाग आहे. कारण केवळ खाजगी कंपन्या आणि इंटरनेट क्रिएटर्स नाहीत तर जगभरातील सरकारी व्यवस्था देखील या तंत्रज्ञानाकडे लक्ष देत आहेत. हो, सरकारी नोंदणींमध्ये याचा खूप उपयोग होऊ शकतो. जमिनीचे रेकॉर्ड्स आणि सार्वजनिक नोंदींचा यात कसा समावेश होतो? बघायला गेलं तर सरकारी व्यवस्था अनेकदा संथ असतात आणि तिथे मानवी चुका किंवा भ्रष्टाचाराला वाव असतो. ते तर आहेच. जमिनीच्या नोंदींचं उदाहरण पाहिल्यास परिस्थिती स्पष्ट होते. अनेक ठिकाणी जमिनीच्या जुन्या कागदपत्रांमध्ये परस्पर फेरफार करून एकाच जमिनीचे 2 मालक तयार केले जातात. हो, असे खूप खटले कोर्टात चालू असतात. आणि जुने रेकॉर्ड्स आगीत जळून खाक झाल्याची किंवा पुरामुळे नष्ट झाल्याची उदाहरणंही आहेत. मग ब्लॉकचेन इथे कसं कामी येतं? जर जमिनीच्या मालकीचा संपूर्ण इतिहास ब्लॉकचेनवर असेल तर कोणीही सरकारी बाबू किंवा मध्यस्थ त्यात परस्पर बदल करू शकणार नाही. म्हणजे सुरक्षितता वाढली? हो, जमीन कोणाकडून कोणाकडे गेली याचा पारदर्शक आणि सुरक्षित पुरावा कायमस्वरूपी उपलब्ध राहील. आणि सार्वजनिक योजनांचा विचार केल्यास अनुदानाची रक्कम किंवा सरकारी मदत
थेट योग्य लाभार्थीपर्यंत पोहोचतीये की नाही याचा अचूक मागोवा घेणं अतिशय सोपं होईल. अगदी बरोबर. याशिवाय आरोग्य सेवा आणि वैद्यकीय नोंदी हे आणखी एक अत्यंत गुंतागुंतीचं क्षेत्र आहे. हो, मेडिकल रेकॉर्ड्स. अनेकदा जुनी वैद्यकीय कागदपत्रे आणि रिपोर्ट्स वेळेवर न मिळाल्यामुळे उपचारांना उशीर होतो. वैद्यकीय माहितीच्या व्यवस्थापनामध्ये 2 परस्पर विरोधी गोष्टी एकाच वेळी लागतात. कोणत्या? अत्यंत उच्च दर्जाची गोपनीयता आणि आणीबाणीच्या वेळी तत्काळ उपलब्धता. बरोबर. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. ब्लॉकचेनच्या आधारे अशी व्यवस्था उभी करता येते जिथे रुग्णाची माहिती सुरक्षित राहील, तिच्या गोपनीयतेचे रक्षण होईल आणि त्याचवेळी रुग्णाने परवानगी दिल्यास दुसऱ्या शहरातील अधिकृत डॉक्टरांना ती क्षणात उपलब्ध होईल. हो, अगदी तसंच. या उदाहरणावरून एक गोष्ट स्पष्ट होतीये. काय? ब्लॉकचेन हे आता फक्त काही स्टार्टअप्स पुरते किंवा कोडिंग करणाऱ्या इंटरनेट कम्युनिटी पुरते मर्यादित राहिलेले नाहीये. नाही, अजिबात नाही. सरकार, मोठी रुग्णालयं आणि जागतिक पुरवठा साखळी सांभाळणाऱ्या महाकाय कंपन्या देखील या डिजिटल विश्वासाच्या सिस्टीमचा गांभीर्याने विचार करत आहेत. हो, हे बदल हळूहळू पण अत्यंत ठामपणे होत आहेत. पण इथे वास्तवाचे भान राखणं अत्यंत आवश्यक आहे. वास्तवाचे भान म्हणजे काय? कसं आहे ना, नवीन तंत्रज्ञान आले की बाजारात एक प्रकारची हाईप निर्माण होते. असे वाटायला लागते की ब्लॉकचेन ही एक जादूची कांडी आहे. जे काही प्रॉब्लेम आहेत ते सगळं ब्लॉकचेन सोडवेल. हो, ती फिरवली की जगातील सगळ्या सिस्टम्स आणि प्रशासकीय व्यवस्था रातोरात सुधारतील असा लोकांचा समज होतो. पण प्रत्यक्षात तसे अजिबात नाही. म्हणजे प्रत्येक समस्येवर ब्लॉकचेन हेच उत्तर असू शकत नाही. अनेकदा जुने आणि साधे डेटाबेस अधिक सोपे, वेगवान आणि स्वस्त असतात. बरोबर. ब्लॉकचेन ही मुळात एक संथ आणि चालवण्यासाठी अत्यंत खर्चिक व्यवस्था आहे. हजारो संगणकांवर एकाच वेळी माहिती साठवणे ही काही सोपी गोष्ट नाही. साहजिकच आहे. जर एखाद्या कंपनीला फक्त स्वतःच्या कर्मचाऱ्यांशी हजेरी आणि साधी माहिती ठेवायची असेल तर त्यासाठी ब्लॉकचेन वापरणं हास्यास्पद ठरेल. तिथे साधा केंद्रीकृत डेटाबेस अतिशय उत्तम आणि वेगाने काम करतो. म्हणजे साधी माशी मारायला तोफ कशाला काढायची. अगदी. हे उदाहरण एकदम परफेक्ट आहे. जिथे खरोखरच विश्वासाची मोठी अडचण आहे तिथेच ब्लॉकचेन कामी येते. विनाकारण तंत्रज्ञानाचा बाऊ करून गुंतागुंत वाढवण्याची गरज नाही. हो, या तंत्रज्ञानाचा उपयोग तिथेच होतो जिथे अनेक वेगवेगळ्या पक्षांना एकाच माहितीवर विश्वास ठेवायचा असतो पण त्यांचा एकमेकांवर अजिबात विश्वास नसतो. जिथे माहितीतील बदल कायमस्वरूपी रोखणे ही सर्वात मोठी प्राथमिकता असते आणि कोणत्याही एका व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या हातात सर्व नियंत्रण द्यायचे नसते, अशाच गुंतागुंतीच्या ठिकाणी ब्लॉकचेन खऱ्या अर्थाने ताकदवान ठरते. आजच्या या संपूर्ण चर्चेचा गोषवारा सांगायचा तर पैशांच्या पलीकडे जाऊन आपण पाहिले की ब्लॉकचेन ही फक्त क्रिप्टोकरन्सी किंवा डिजिटल नाणी नसून ती एक अत्यंत सुरक्षित डिजिटल रेकॉर्ड कीपिंग व्यवस्था आहे, जी पुरवठा साखळीतील उत्पादनांचा मागोवा घेण्यापासून ते आपली डिजिटल ओळख आणि मालकी हक्क सुरक्षित करण्यापर्यंत अनेक ठिकाणी वापरली जाऊ शकते. आणि कदाचित भविष्यात ही व्यवस्था आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अदृश्य पण अविभाज्य भाग बनेल. अदृश्य. हो, इंटरनेटचा प्रोटोकॉलप्रमाणे आपण रोज इंटरनेट वापरतो पण त्याच्या आतले कोडिंग किंवा डेटा पॅकेट्स कसे चालतात याचा आपण सामान्यपणे विचार करत नाही. हो ना, आपण फक्त ब्राउझर उघडतो आणि वापरतो. तंत्रज्ञानाचे खरे यश त्यातच असते जेव्हा ते अदृश्य होऊन आपले काम चोख बजावते. सामान्य माणसाला हे तंत्रज्ञान थेट वापरण्याची कदाचित कधीच गरज पडणार नाही, तरीही भविष्यात त्यांच्या नकळत हे तंत्रज्ञान त्यांचे डिजिटल जीवन अधिक सुरक्षित आणि सोपे करेल. नक्कीच. आता आपण चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. जर या चर्चेमुळे ब्लॉकचेनकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असेल तर या सखोल चर्चेला नक्की लाईक करा, आपली मालिका सबस्क्राईब करा आणि डिजिटल जगातील गुंतागुंत सोप्या भाषेत समजून घेऊ इच्छिणाऱ्यांसोबत हे शेअर करा. आणि पुढील चर्चेसाठी कोणत्या विषय घ्यावा हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. पण जाण्यापूर्वी एक विचार करायला लावणारा मुद्दा इथे मला नक्की मांडावासा वाटतो. कोणता? आज आपण पाहिले की ब्लॉकचेनवर एकदा नोंदलेली माहिती अत्यंत सुरक्षित राहते आणि ती कुणालाही सहजासहजी बदलता येत नाही. पण एखाद्याने जरा बारकाईने विचार केला तर जर ब्लॉकचेनवर नोंदलेली माहिती कधीच बदलता येत नसेल तर पहिल्यांदा ती माहिती सिस्टीममध्ये टाकताना ती 100% अचूक आणि सत्यच आहे याची हमी कोण देणार? बापरे, हा खूपच कळीचा मुद्दा आहे. जर मुद्दाम किंवा चुकीने चुकीचीच माहिती सिस्टीमवर कायमस्वरूपी नोंदवली गेली तर काय होईल? डिजिटल विश्वासाचा हा खरा कस आहे यावर नक्की विचार करा.